मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या सोमवारपासून. महादेवाच्या आशीर्वादाने या 3 राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी. मित्रांनो, आयुष्यात असे काही क्षण येतात की जणू सगळं थांबलं आहे. प्रयत्न सुरू आहेत, पण फळ दिसत नाही. नशिबाची दारे बंद झाल्यासारखी वाटतात. मनात एकच प्रश्न घोळत राहतो की आपण खरंच इतकं सहन का करतोय? एवढ्या अडचणी का येत आहेत? पण अशाच काळात देवाची कृपा सर्वात जवळ असते हे आपल्याला कळत नाही. कारण महादेव कधीही थेट सांगत नाहीत. ते वेळेच्या पडद्यामागे बसून योग्य क्षणाची वाट पाहत असतात. आणि तो क्षण आला की आयुष्याला अशी कलाटणी मिळते की मागचा सगळा संघर्ष अर्थपूर्ण वाटू लागतो. उद्याचा सोमवार हा असाच एक विशेष दिवस ठरणार आहे. सोमवार म्हणजे महादेवांचा दिवस, शिवतत्वाचा दिवस, संयम, तपस्या आणि परिवर्तनाचा दिवस. आजपर्यंत जे थांबलेलं होतं, जे अडकलं होतं, जे हातातून निसटल्यासारखं वाटत होतं, त्यावर महादेवांची कृपादृष्टी पडू लागणार आहे. काही राशींच्या आयुष्यात तर असा बदल होणार आहे की मिठाई घेऊन तयार रहा असं म्हणावं लागेल. कारण आनंदाची बातमी दारावर उभी असणार आहे. हा बदल अचानक घडणारा असेल, पण त्यामागे अनेक वर्षांची सहनशक्ती, अनेक रात्रींचे अश्रू, अनेक अपयशांची जखम लपलेली असेल. महादेव कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. जो शांतपणे सहन करतो, जो इतरांचं वाईट न करता आपलं कर्म करत राहतो, त्याच्यासाठी ते स्वतः पुढे येतात. म्हणूनच उद्याच्या सोमवारपासून 3 राशींच्या नशिबात मोठी उलथापालथ होऊ लागणार आहे. पहिली रास अशी आहे की ज्या राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात स्वतःला खूप आवरलं आहे. इच्छा असूनही त्यांनी गप्प राहणं पसंत केलं. मनात दुःख असूनही त्यांनी कुणाला दोष दिला नाही. कामात अडथळे आले, पैशांची तंगी आली, नात्यांमध्ये गैरसमज वाढले, तरीही त्यांनी महादेवांवरचा विश्वास सोडला नाही. याच संयमाचं फळ आता मिळू लागणार आहे. अचानक एखादी संधी चालून येईल, जी आधी अशक्य वाटत होती. अडकलेले पैसे परत येण्याची चिन्ह दिसतील. घरात वातावरण बदलू लागेल, चेहऱ्यावर हसू परत येईल. जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्या सल्ल्याची गरज भासवतील. हा बदल इतका सकारात्मक असेल की स्वतःलाच विश्वास बसणार नाही. दुसरी रास अशी आहे की ज्या राशीच्या लोकांचं मन सतत द्विधा अवस्थेत अडकलेलं होतं. निर्णय घ्यायचा तर भीती वाटायची, पुढे जायचं तर भूतकाळ ओढून धरायचा. महादेव अशा लोकांची परीक्षा खूप घेतात, कारण त्यांना आतून मजबूत बनवायचं असतं. उद्यापासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यात स्पष्टता येऊ लागेल. मनावरचं ओझं हलकं होईल. जे प्रश्न सतत डोक्यात फिरत होते, त्यांची उत्तरे आपोआप मिळू लागतील. एखादा महत्त्वाचा फोन, एखादी भेट किंवा एखादी बातमी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. घरात तुमचं म्हणणं ऐकलं जाईल. महादेव तुम्हाला सांगत असतील, आता घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तिसरी रास अशी आहे की ज्या राशीच्या लोकांनी इतरांसाठी खूप केलं, पण बदल्यात नेहमी दुर्लक्षच मिळालं. ज्यांनी नात्यांसाठी स्वतःला मागे ठेवलं, स्वतःच्या इच्छा दाबल्या, पण तरीही गैरसमज, आरोप आणि एकटेपणा त्यांच्या वाट्याला आला. महादेवांना हे सगळं दिसत होतं आणि म्हणूनच आता त्यांच्यासाठी न्यायाचा काळ सुरू होत आहे. उद्याच्या सोमवारपासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सन्मान परत येईल. जे लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलत होते, त्यांच्याच तोंडावर सत्य उघड होईल. तुमचं काम, तुमची प्रामाणिकता आणि तुमचा स्वभाव लोकांच्या लक्षात येऊ लागेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि मनात एक वेगळीच शांतता निर्माण होईल. या 3ही राशींसाठी हा काळ केवळ भौतिक लाभांचा नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचाही आहे. महादेव फक्त पैसा किंवा यश देत नाहीत, ते मनाला स्थैर्य देतात. त्यामुळे या बदलाच्या काळात गर्व करू नका, कुणाचा अपमान करू नका आणि मिळालेल्या आनंदात इतरांनाही सामील करा. कारण महादेवांना दान, दया आणि नम्रता फार प्रिय आहे. उद्याच्या सोमवारपासून सकाळी उठल्यावर मनापासून महादेवांचं स्मरण करा. मनातली भीती, राग, असूया सोडून द्या. जे झालं ते माझ्या भल्यासाठीच झालं हा विश्वास ठेवा. कारण आता जो काळ येतोय तो तुमच्या आयुष्यातील अनेक पोकळ्या भरून काढणारा आहे. मिठाई घेऊन तयार रहा, कारण नशिबाला मिळणारी ही कलाटणी फक्त तात्पुरती नाही, तर दीर्घकाळ टिकणारी आहे. महादेवांची कृपा एकदा झाली की ती आयुष्यभर साथ देते.